व्यासपीठावर उपस्थित माझे वडील बंधू डॉक्टर शरदचंद्र महाराज, आपण सर्व आदरणीय मंडळी, माझ्यासमोर आपल्यामध्ये उपस्थित माझे अनेक गुरुवर्य मंडळी, संत सज्जन, माता भगिनी, संस्थेच्या वतीनं यावर्षीपासून या व्याख्यानमालेला आपण आरंभ करतो आहोत. संस्थेची एक स्वतंत्र वास्तू या कार्याकरता सिद्ध झालेली आहे आणि आज तिचा लोकार्पण सोहळा सकाळी संपन्न झालेला आहे. त्या निमित्तानं संस्थेच्या काही भावना आदरणीय दत्तगुरुजींनी आपल्या प्रास्ताविकामध्ये व्यक्त केलेल्या आहेत. याच्यामध्ये ज्या काही भिन्न भिन्न उपक्रमांचा विचार त्यांच्या मनामध्ये चालू आहे तो यथावकाश ते उपक्रम राबवले जातील, त्याचा लाभ आपला सर्व नागरिकांना मिळेल. पण त्याचा प्रारंभ कुठून तरी केला पाहिजे, म्हणून यावर्षी या व्याख्यानमालेला प्रारंभ झालेला आहे आणि सर्वप्रथम या व्याख्यानमालेचा व्याख्याता म्हणून, एक वक्ता म्हणून मला आमंत्रित केलं गेलेलं आहे. खरं म्हणजे मी या संस्थेचा सभासद आहे असं आत्ताच मला कळलं आहे, आणि तरीही मीच या व्याख्यानमालेचा प्रारंभ करावा अशी भावना या सदस्यांच्या मनामध्ये यावी. याच्या मागची भूमिका, कार्यकारण भाव माझ्या तरी विचाराच्या पलीकडचा आहे. पण तरीही संगती लावताना मला असं जाणवून गेलं, असं वाटून गेलं की आपल्याकडचा पहिला डाव भूताचा असतो. त्यामुळे संस्थेच्या सदस्यांपैकी त्यातल्या त्यात जास्त भूत कोण आहे याचा विचार करून माझी निवड केली असावी. आणि मग पहिल्यांदा तीट लागली की मग नंतरच्या व्याख्यानमालेला दृष्ट लागत नाही, या भावनेपोटी तीट लावण्याचं काम मी या 2 दिवसामध्ये पुढच्या करणार आहे. मला दिलेला विषय तोही अलौकिक अशा स्वरूपाचा आहे. मागे आपल्या पूज्य दोंडा महाराज महाविद्यालयाच्या एका कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजीराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या त्या कार्यक्रमामध्ये छत्रपतींवरती काही बोलण्याचा योग आणि सद्भाग्य माझ्या पूर्व पुण्याने मला प्राप्त झालं होतं. यंदाही पुन्हा 2-3 दिवस मला त्या विषयावर बोलण्याचा आग्रह होता. खरं म्हणजे आम्ही या विषयाचे अभ्यासक नाही आहोत, पण अनेकांना असं वाटतं की ज्ञानेश्वरी गाथेचा अभ्यास करणाऱ्या मंडळींना कुठलाही विषय द्यावा आणि त्यांनी त्या विषयावर बोलावं. खरं म्हणजे असं होत नाही. अर्थात ही भूमिका मी थोडीशी वेगळ्या पातळीवरूनही आपल्या दृष्टोत्पत्तीला आणू इच्छितो. ती म्हणजे ज्ञानेश्वरी आणि गाथा किंवा सगळंच संत वाङ्मय याचा थोडासा बारकाईने विचार केला तर खरा अभ्यास करणारा जो आहे तो ज्ञानेश्वरी गाथा किंवा संत वाङ्मयाचं चांगल्या पद्धतीनं परिशीलन करून कुठल्याही विषयावर बोलू शकतो. त्याचं कारण असं आहे की या जगामध्ये असा विषय नाही की ज्याची चर्चा गाथ्यामध्ये झालेली नाही. या जगामध्ये असा विषय नाही की ज्याची चर्चा ज्ञानेश्वरीमध्ये झालेली नाही. संतांनी समाज जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करत करत आपल्या अंतःकरणामध्ये परमार्थाचं बीज रोवलेलं आहे आणि त्यामुळे या सर्व संसाराचा त्याग करून परमार्थाचा स्वीकार करावा या विचाराला धक्का देऊन त्यांनी प्रपंच करत असतानाच परिपूर्णतेनं परमार्थ करणे शक्य आहे हा विचार महाराष्ट्रामध्ये रुजवला आणि त्या अंगाने या परमार्थाचा विचार आपल्यासमोर मांडला. पण खरं म्हणजे हे जरी खरं असलं, हे जरी योग्य असलं तरीसुद्धा आमची भूमिका ही थोडीशी सांप्रदायिक भूमिका ही नेहमीच पडते.
सांप्रदायिक भूमिकेला काही झालं तरी थोडी झापडं असतात आणि त्या मर्यादांच्या पलीकडे जाणं हे त्या सांप्रदायिक माणसाला मनापासून आवडतही नसतं आणि त्याच्या भावनेला ते रुचतही नसतं. ती मर्यादा ते पाळत असतो. ज्ञानेश्वरी गाथा म्हणजे त्याच्यामधून परमार्थच सांगितला गेला पाहिजे, विवेक वैराग्याचंच दर्शन झालं पाहिजे, त्याच्यामधून आध्यात्मिकच काही संदर्भ प्रकट झाले पाहिजेत, त्याच्यामधून काहीतरी समाजाला चिंतनात्मक असं काहीतरी विवरण आपण केलं पाहिजे, दिलं पाहिजे. हीच भूमिका सांप्रदायिक मंडळींची राहिलेली. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार करावा तो आमचा प्रांत नाही असं आम्हाला नेहमीच वाटत आलं. पण या विषयाचं चिंतन करताना हा विचार माझ्या मनाला स्पर्शून गेला की छत्रपती शिवाजीराजांचं चिंतन जर आपण केलं नाही तर आपण फार मोठे कृतघ्न होऊ. एका कृतज्ञतेच्या भावनेपोटी मी या विषयाला स्पर्श करतोय. कारण भूषण कवीने म्हटल्याप्रमाणे जर शिवाजीराजे महाराष्ट्रामध्ये आज झाले नसते तर आज आपली परिस्थिती फार वेगळी असते. शिवाजीराजे जर महाराष्ट्रामध्ये झाले नसते तर आपण सगळेजण हिंदू म्हणून घ्यायच्या योग्यतेचे सुद्धा राहिलो नसतो, किंबहुना माणूस म्हणून घ्यायच्या सुद्धा योग्यतेचे राहिलो नसतो. असं कार्य छत्रपतींनी त्या काळामध्ये केलं आणि त्यांच्या त्या काळाच्या त्या कार्याच्या आधारावरच आज महाराष्ट्रामध्ये परमार्थ नावाची काही गोष्ट थोडी बहुत चालू आहे. जर शिवाजीराजे झाले नसते तर या महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी रुजवलेला परमार्थ चालू राहिला नसता. तुकाराम महाराजांनी जीवाच्या शर्थीनं टिकवलेले हे परमार्थाचे नियम या महाराष्ट्रामध्ये नंतरच्या काळामध्ये कोणी टिकवू शकलं नसतं. आणि ही परंपरा, अध्यात्माची परंपरा ज्या दिशेनं ज्या पद्धतीनं ओघवती राहिलेली आहे, महाराष्ट्रामध्ये प्रवाहित राहिलेली आहे, याचं मुख्य कारण, याचा मुख्य आधार छत्रपती शिवाजीराजांचं राज्य आणि त्यांच्या कार्याची प्रेरणा, या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि याच्याकरता म्हणून शिवाजीराजांच्या चरित्राला, शिवाजीराजांच्या कार्याच्या चिंतनाला थोडासा तरी स्पर्श आपल्या जीवनामध्ये झाला पाहिजे. हा केवळ आध्यात्मिक अशा लोकांनीच केला पाहिजे असं नव्हे. मी आपल्याला जाता जाता हेही सांगून जातो की छत्रपती शिवाजीराजांचं चिंतन करणं हे कुठल्या क्षेत्रामध्ये जाऊनच करायला पाहिजे असं नाही, तर महाराष्ट्रातला सामान्यातल्या सामान्य माणसांनीही रोज छत्रपतींचं थोडं तरी स्मरण केलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं तो आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. आणि म्हणून थोडंसं छत्रपती शिवाजीराजांच्या चरित्राविषयी, त्यांच्या कार्याविषयी बोलावं या हेतूने मी प्रवृत्त झालो. या निमित्तानं थोडासा याचा अभ्यास होईल असं वाटलं आणि म्हणून हा विषय मी स्वीकारला. हा विषय माझ्यापुढे यायचं आणखीन एक कारण होतं. ते कारण असं की व्याख्यानमालेला प्रारंभ करायचा आहे, काहीतरी चांगल्या विषयाने तो प्रारंभ व्हावा. खरं म्हणजे ज्यांचं स्मारक मंदिर आपण बांधलेलं आहे त्यांचं क्षेत्र आध्यात्मिक आहे, त्यामुळे व्याख्यानमालेचे विषय सर्वसाधारण आध्यात्मिक असावेत. स्मारक मंदिर एका आध्यात्मिक व्यक्तीचं जीवनदर्शन घडवणारं जर असेल तर या व्याख्यानमालेचे विषयसुद्धा आध्यात्मिक असावेत असं कुणालाही वाटणं स्वाभाविक आहे. पण हा विषय नेमण्याच्या मागचं एक आणखीन कारण मी सांगत होतो आपल्याला. यंदाच्या महाशिवरात्रीच्या उत्सवामध्ये सद्गुरू श्री एकनाथ महाराजांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं जो प्रतिवर्षाप्रमाणे सप्ताह आपल्या मठामध्ये संपन्न झाला, त्याच्यामध्ये मी ज्या दिवशी कीर्तन केलं त्या दिवशी सुदैवाने शिवजयंती होती. आणि माझे वडील बंधू हरिभक्तीपरायण राजेश महाराज यांनी मला हेतुतः हे सांगितलं की आज शिवजयंती आहे, शिवरात्र आहे, तर शिवाजी महाराजांच्या विषयी थोडं बहुत आपण बोललं पाहिजे कीर्तनामध्ये. आणि म्हणून मी थोडंसं शिवाजी महाराजांच्यावरती थोडंसं एक प्रस्तावना म्हणून, त्या दिवसाचं महत्त्व म्हणून थोडंसं बोललो. त्या बोलण्यामध्ये ज्या एका महत्त्वाच्या विषयाला स्पर्श केला गेला माझ्याकडून, तोच विषय या व्याख्यानाचा असावा आणि छत्रपती शिवाजीराजांच्याच विषयाने या व्याख्यानमालेचा प्रारंभ व्हावा अशी नंतर भावना निर्माण झाली आणि त्या भावनेपोटी हा विषय मला दिला गेला. माझा विचार आज, उद्या आणि परवा 3 दिवस मांडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज, धर्म आणि नीती असा मला दिलेला विषय आहे आणि त्या दृष्टीनं शिवाजीराजांचं चरित्र सांगावं हा माझा हेतू नाही. शिवाजीराजांच्या चरित्राविषयी जे मतभेद आज समाजामध्ये निर्माण झालेत आणि त्या एका कारणाने समाजामध्ये एकमेकांची मनं कलुषित झालेली आहेत, त्या कुठल्याही मुद्द्याला स्पर्श करावा अशी माझी इच्छा नाही, मला ते करायचंही नाही आणि ही व्याख्यान मला त्याच्यासाठी निर्माणही झालेली नाही.
एक समन्वय साधला जावा. छत्रपती शिवाजीराजे हे आपल्या प्रत्येकाच्या समोरचा आदर्श आहे. खरं म्हणजे हल्ली या नावाला आदर्श हा शब्द जोडणं मलाही पटत नाही, पण तरीही मी हा विषय आदर्श या शब्दाला जोपर्यंत मला दुसरा प्रतिशब्द सापडत नाही तोपर्यंत मी हा शब्द वापरेन. आणि तो शब्द जरी मी वापरला तर याच्यातला आदर्श शब्द हा खऱ्या अर्थाने आदर्श याच अर्थाने. छत्रपती शिवाजीराजांचं जीवन हे अलौकिक जीवन आहे. सुदैवाने किंवा दुर्दैवाने जेव्हा एखाद्या व्यक्तीची अलौकिकता आपण अंतःकरणपूर्वक स्वीकारत असतो त्यावेळी कुठेतरी त्याच्या अलौकिकतेच्या स्वीकारापोटी आपण त्या व्यक्तीने केलेल्या कार्याचं कौतुक म्हणून न करता ते कार्य गृहीत धरत असतो. आणि परिणामी त्या व्यक्तीचं कार्य हे आपल्या विस्मरणामध्ये जातं आणि ती व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर आपल्या जीवनाचं ध्येय न राहता ती व्यक्ती एक पूज्य व्यक्ती होऊन जाते आणि आपला त्याच्याशी संबंध आपोआप तुटून जातो. हे दुर्दैव आहे. मी आपल्याला थोडा खुलासा करतो या संदर्भातला. जेव्हा एखाद्या व्यक्तीची मी पुन्हा एकदा सांगतो, एखाद्या व्यक्तीची अलौकिकता ज्या वेळेला आपण स्वीकारतो तेव्हा त्या व्यक्तीकडून केल्या गेलेल्या अलौकिक कार्याचं विस्मरण आपल्याला पडायला लागतं आणि आपण सामान्य आहोत आणि ती व्यक्ती अलौकिक आहे असं म्हणून ती व्यक्ती आपलं ध्येय न राहता आपलं ध्येय बदललं जातं. केवळ त्या व्यक्तीची अलौकिकता आपण मनःपूर्वक स्वीकारतो म्हणून. अलौकिकता मनःपूर्वक स्वीकारणं हा दोष नाही, ही चांगली गोष्ट आहे. पण चांगल्या गोष्टीमध्ये काही दोष गृहीत असतात. मी याच्यासाठी उदाहरण म्हणून आपल्याला रामायणामध्ये नेतो. रामायणामध्ये प्रभू रामचंद्राच्या पत्नीला सीतामातेला रावणाने तिचं अपहरण केलं, लंकेमध्ये अशोकवनामध्ये नेऊन ठेवली. मग मारुतीरायांनी शोध लावला वगैरे, सीता शोध झाला, ते कार्य झालं. मग आता लंकेमध्ये गेलं पाहिजे, मग कसं जायचं? मग प्रभू रामचंद्र समुद्रावर थांबले, समुद्रापर्यंत आले आणि दक्षिण दिशेला येऊन समुद्रापर्यंत येऊन थांबले. मग रामेश्वराची स्थापना वगैरे वगैरे हा सगळा कथा संदर्भ रामायणामध्ये येतो. मला तोही आपल्यासमोर आत्ता मांडायचा नाही. मुद्दा हा मांडायचा आहे की प्रभू रामचंद्र 3 दिवस समुद्राच्या किनाऱ्यावर थांबून होते. त्यांना असं वाटलं की समुद्र आपल्याला रस्ता देईल, आपल्याला पलीकडे जाता येईल. कारण समुद्र काय? समुद्र या शब्दाचा अर्थ समुद्राची अधिदेवता अशा अर्थाने. हे काय आहे? आपण त्याला सांगितल्यानंतर समुद्र आपल्याला रस्ता देणार नाही असं होणार नाही. म्हणून वाट बघत थांबले की समुद्र येईल, वंदन करेल आणि प्रभू रामचंद्राला सांगेल की आपलं कार्य अलौकिक आहे, आपल्याला मी रस्ता देतो, आपण लंकेमध्ये जा, रावणाचा पराजय करा, त्याचा उद्धार करा आणि सीता मातोश्रीला परत अयोध्येमध्ये न्या आणि आपलं राज्य करा, असं समुद्र सांगेल असं प्रभू रामचंद्राला वाटलं. प्रभू रामचंद्र 3 दिवस समुद्राच्या काठावरती आपल्याला रस्ता मिळेल याची प्रतीक्षा करत राहिले. 2 दिवसानंतर लक्ष्मणाला चैन पडलं नाही. तो असं म्हणाला की तुम्ही असं का करताय? कशासाठी थांबून राहिला? आपल्या हातामध्ये काही फार दिवस आहेत आणि हे काम कधी झालं तरी चालेल असं नाही आहे. तुमच्या पत्नीचं अपहरण झालंय, जगन्मातेचं अपहरण झालंय, तिची सुटका करावी आणि तिचं अपहरण करणाऱ्याला शासन करावं या हेतूने आपण लंकेमध्ये चाललेलो आहोत. आणि तरी तुम्ही इतके शांत आहेत, त्याची प्रतीक्षा करता आहात. अरे प्रतीक्षा करून बऱ्याच वेळेला कामं होत नसतात, त्यांना त्यांच्या शब्दामध्ये सांगावं लागतं. लक्ष्मण जरा रागावून बोलले. त्यावेळेला प्रभू रामचंद्र जे बोलले ते मला आत्ता आपल्यासमोर मांडायचं. प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला असं म्हणाले, लक्ष्मणा तू म्हणतोस ते बरोबर आहे. माणसाच्या ठिकाणी क्षमा नावाचा जो दैवी गुण प्राप्त होतो त्याच्या साधनाने, त्या दैवी गुणाच्या प्राप्तीमध्ये सुद्धा क्षमा नावाचा दैवी गुण असून सुद्धा त्याच्यामध्ये फार मोठा दोष आहे. म्हणजे काय दोष आहे? प्रभू रामचंद्र असं म्हणाले की क्षमा नावाच्या गुणामध्ये दोष असा आहे की मनुष्य क्षमाशील असला की लोक त्याला भित्रा समजतात. हा त्याच्यातला दोष आहे. चांगल्या गुणांमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला काही दोष लपलेले असतात. कारण त्या गुणांचं आधान, त्या गुणांची अभिव्यक्ती करत असताना समाजाकरता ते गुण ज्या पद्धतीनं वापरले गेले पाहिजेत
त्या पद्धतीचा विचार सकल समाजाच्या उत्कर्षाकरता जर केला जात नसेल तर त्या गुणामध्ये सुद्धा दोष मानला जातो. आणि हे केवळ एक सामाजिक चिंतन आहे असं नाही, तर याच्यामध्ये सुद्धा एक आध्यात्मिक भूमिका आहे. आपण ज्ञानेश्वरी वाचाल, गीता वाचाल तर अगदी सुरुवातीला भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जेव्हा भगवान रागावलेत, क्लैब्यमास्मगमः पार्थ नैतत्वयुपपद्यते असं जे क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोदिष्ट परंतप हे जेव्हा भगवान गीतेमध्ये बोलले, त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर भाष्य करताना एक फार चांगला विचार आपल्यासमोर मांडला. दूध हे हा पूर्ण आहार समजला जातो. दूध हा पूर्ण आहार आहे, पूर्ण अन्न आहे ते. दूध चांगलं आहे, दुधाने माणसाची प्रकृती चांगली होते. दूध पाहेपा दूध पवित्र आणि गोड असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय. त्याच्यामुळे अंतःकरणाचं पावित्र्य आणि शरीराची प्रबलता या दोन्ही गोष्टी दुधाने प्राप्त होतात. गोष्ट खरी आहे. दूध जरी चांगलं असलं तरी विषम ज्वरामध्ये जर दूध घेतलं तर ते विष होतं आणि मृत्यूला कारण ठरतं. ज्ञानेश्वर महाराजांनी हा दृष्टांत देऊन अर्जुनाला सांगितलंय की अर्जुना, दया हा जरी चांगला गुण असला तरी रणांगणावर दया हा दोषच असतो, तो तिथं गुण म्हणून सिद्ध होत नाही. दया एरवी गुण आहे, पण रणांगणावर जर तुम्ही तो गुण जर गुण म्हणून दाखवत असाल तर तो गुण ठरणार नाही, तो दोष राहील, तो दोष होईल. चांगले गुण आहेत त्या व्यक्तीकडे मी माझ्या मुद्द्याकडे येतो. छत्रपती शिवाजी राजांचं जीवनचरित्र अलौकिक आहे. शिवाजी राजांकडे पाहत असताना अलौकिक भूमिकेतूनच पाहिलं पाहिजे. हे जरी सर्वतोपरी खरं असलं तरी सुद्धा अलौकिकतेचा विचार किती पातळीपर्यंत ताणायचा याचं तारतम्य आपल्या ठिकाणी राहिलं पाहिजे. माझी भूमिका मी आपल्यासमोर एवढ्याकरता ठेवतोय की शिवाजी राजे अलौकिक आहेत असं म्हटल्यानंतर त्यांच्याकडून घडणाऱ्या कोणत्याही मोठ्या कार्याची आपण दखल सुद्धा घेत नाही. कारण का, एकदा अलौकिकता स्वीकारली की त्यांच्याकडून हे अलौकिक कार्य घडणं गृहीतच असतं समाजात. माणूस मोठा आहे असं एकदा मान्य केलं की मग त्यांनी काही केलं तरी त्याचं कौतुक नसतं. का, तर तो मोठा आहे. मग त्यांनी काही केलं तरी ते होणारच आहे, कारण माणूसच मोठा आहे असं म्हणून ते गृहीत धरल्या जातं आणि ते कार्य बेदखल होऊन त्या कार्याचा आदर्श आपल्यासमोर उभा राहत नाही आणि ते आपल्या जीवनाचं ध्येय बनत नाही. हे दुर्दैव आहे. मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, ज्ञानेश्वर महाराज अलौकिक आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी कार्यदृष्टीने, मी थोडंसं लौकिक बोलतो, ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली. ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. तुकाराम महाराजांनी लोहगावला कीर्तनामध्ये मेलेलं मूल जिवंत केलं. ज्ञानेश्वर महाराजांनी सच्चिदानंद बाबाला तिरडीवर बांधलेलं उठवलं. हे सगळ्या या चमत्कृती आपण ऐकतो. भिंत चालवली हे जेव्हा आपण ऐकतो त्यावेळेला आपल्याला त्याचं आश्चर्य वाटतं का? फार नाही. भिंत चालली याच्यामध्ये आपल्या मनात एवढंच असतं, अरे ज्ञानेश्वर महाराज आहेत, ते काही करू शकतील, ते काही करू शकतील हे इतकं गृहीत असतं की त्यांनी केलेलं कार्य आपोआप कमी किमतीचं होऊन जातं. त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांसारखं वागलं पाहिजे ही भावनाच मनातून निघून जाते आणि मनुष्य म्हणतो त्यांचं काय, ते अलौकिक पुरुष आहेत, आम्ही लौकिक माणसं आहोत, आम्ही तसं कसं वागायचं, आम्हाला कसं वागता येईल. शिवाजी राजांबद्दल बोलताना, शिवाजी राजांचं चिंतन करत असताना त्यांची अलौकिकता ज्या वेळेला आपण स्वीकारतो त्या वेळेला ती डोळसपणानं स्वीकारली गेली पाहिजे. शिवाजी राजे अलौकिक आहेत, पण तरीसुद्धा त्यांच्या अलौकिकतेचा विचार करत असताना त्यांनी केलेल्या कार्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये आदर राहिलाच पाहिजे. त्यांचं कार्य हे आपल्या डोळ्यासमोरचं ध्येय राहिलंच पाहिजे. केवळ राजे अलौकिक आहेत असं म्हणून त्यांचा आपला संबंध नाही, ते कार्य त्यांनीच करायचं असतं, आम्हाला ते करणं शक्य नाही असं म्हणून त्या व्यक्तिमत्वापासून आपण बाजूला वेगळं व्हायचं, हे अलौकिकतेनं बघण्याचं लक्षण नाही. म्हणून राजांचं जीवन हे जरी अलौकिक असलं तरी ते तुमच्या माझ्या डोळ्यासमोर ज्या पद्धतीनं उभं आहे ते आपल्या जीवनाचं ध्येय म्हणून उभं आहे. अर्थात ध्येय म्हणून उभं आहे असं म्हणत असताना तुमच्या माझ्यातल्या प्रत्येकाने काहीतरी स्वराज्याची स्थापना केलीच पाहिजे, कोणत्या तरी शाहिस्तेखानाची बोटं कापलीच पाहिजेत, औरंगजेबाला धडा शिकवलाच पाहिजे, अफजलखानाचे कोथळे बाहेर काढलेच पाहिजेत. या अर्थानं मी हे म्हणतच नाही आहे, हे कृपा करून ध्यानात घ्या. शिवाजी राजांचं जीवन तुमच्या माझ्या डोळ्यासमोर ध्येय म्हणून सिद्ध झालं पाहिजे. हे म्हणत असताना माझी भूमिका, कोणतंही कार्य करत असताना त्या कार्याच्या मागची त्यांची निष्ठा, त्यांचं ध्येय,
ते कार्य ज्या हेतूने करायचं आहे तो शुद्ध हेतू, त्याच्या मागची असणारी त्यांची आध्यात्मिक भूमिका किंवा आध्यात्मिक विचाराचं अधिष्ठान आणि त्या कार्यातून प्राप्त होणाऱ्या परिणामांकडे असणारी दूरदृष्टी, या सर्व विचारांचा परामर्श आपण आपल्या जीवनामध्ये घेतला पाहिजे. एवढंच चिंतन मला आपल्यासमोर या मुद्द्याच्या संबंधानं मांडायचं. शिवाजीराजांचं जीवनचरित्र अलौकिक आहे हे जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला त्याची अलौकिकता कोणत्या अंगाने आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी ही शेवटी आपल्यावर येते. मी ज्ञानेश्वर महाराजांना मानतो, मी तुकाराम महाराजांचा अनुयायी आहे असं जेव्हा मी म्हणतो त्यावेळेला मी त्यांचा अनुयायी का आहे याची तार्किक आणि तात्विक कारणमीमांसा करण्याचा अधिकार, नैतिक अधिकार मला असतो. आणि तुम्ही त्यांच्या मागे का जाता असं विचारण्याचा नैतिक अधिकार समाजालाही असतो. आणि समाज जर मला तशा नैतिक अधिकारानं विचारत असेल तर मी का जातो त्यांच्या मागे हे सांगण्याची तत्वनिष्ठ भूमिका माझ्याकडे सिद्ध असली पाहिजे, तयार असली पाहिजे. तसं शिवाजीराजांना जर आम्ही आमचे स्वराज्याचे संस्थापक मानत असू, या स्वराज्याचे कर्ते मानत असू, तुमच्या आमच्या निश्चिंत जीवनाचे जनक मानत असू, आणि जर आपण त्यांना आपल्या जीवनाचं ध्येय मानत असू तर ते आमच्या जीवनाचं ध्येय का आहेत हे सांगण्याची नैतिक जबाबदारी आपल्यावर येते. आणि ते का आहेत हे सांगण्याकरता जी तत्वनिष्ठ भूमिका आपल्याला सिद्ध केली पाहिजे त्याचा विचार आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे असं मला वाटतं. म्हणून मी हा मुद्दा फक्त आपल्यासमोर मांडतोय. केवळ राजे मोठे आहेत असं म्हणून सोडून द्यायचं, केवळ राजे मोठे आहेत असं म्हणून त्यांच्या आणि आपल्या कार्याचा संबंध ठेवायचा नाही. त्यांचं कार्य आम्हाला, कारण हे नेहमी होतं परमार्थातही बऱ्याच वेळेला असं घडतं की माणसाचा स्वभाव असा गमतीचा असतो की एखाद्या वेळेला तुम्ही एखाद्या साधकाला, परमार्थ करणाऱ्या एखाद्या साधकाला जर असं सांगितलं की तुम्ही अष्टांग योगाचा विचार करा, योग साधना जीवनामध्ये करा, कुंडलिनी जागी करून घ्या, कुठेतरी योग्य गुरुकडून मार्गदर्शन करा, कुंडलिनी जागी करा आणि समाधी अवस्थेचा अनुभव घ्या, असं जेव्हा एखाद्या साधकाला सांगितलं जातं किंवा तुमच्या माझ्यापैकी कुणाला सांगितलं जाईल त्यावेळेला आपण एवढंच म्हणू, हे काय आमच्याच्याने शक्य आहे, आम्ही नोकरी करणारी माणसं आहोत, आम्ही विद्यार्थी आहोत, आम्ही शिक्षक आहोत, आम्ही उद्योगधंदा करणारी माणसं आहोत, आमच्याच्याने हे काय शक्य आहे, आम्ही पामर माणसं, असं म्हणून आपण त्या साधनेशी आपला संबंध तोडून टाकतो. अवघड साधन सांगितलं तर मनुष्य म्हणतो आपल्याच्याने काय होणार आहे, आणि त्याला जर सोपं साधन सांगितलं, त्याला जर सांगितलं मग हे जर तुला होणार नाही तर एक काम कर बाबा, नामस्मरण कर, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, मुखानं नामस्मरण कर, सोपं साधन आहे, सगळ्यांना करता येण्यासारखं आहे, कुठेही करता येण्यासारखं आहे, काळवेळ नाम उच्चारिता नाही, कधीही करता येण्यासारखं आहे, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, सोपं साधन आहे, काही चिंता करू नको, नामस्मरण कर. अवघड साधन जर माणसाला सांगितलं तर तो म्हणतो आपल्याच्याने काय होणार आहे, आणि सोपं साधन सांगितलं तर तो म्हणतो याच्यानं काय होणार आहे, म्हणजे कशानंच काही होणार नाही हे तो ठरवूनच आलेला असतो. तसं ज्या वेळेला आम्ही छत्रपतींचं जीवन पाहतो त्यावेळेला आपण म्हणतो हे आमच्याच्याने काय होणार आहे, आणि त्याला एखादा सामान्य मनुष्य दाखवला जातो त्यावेळेला तो म्हणतो हे असं जगून काय उपयोग आहे. मग जगायचं कसं हे ठरवलं पाहिजे ना, कुठेतरी आपल्या जीवनाचं ध्येय आपल्याला ठरवता आलं पाहिजे ना, कुठेतरी ते ध्येय समोर ठेवून आपल्या जीवनाची वाटचाल आपल्याला करता आली पाहिजे, कुठेतरी अंतर्मुख होऊन आपलं जीवन कशा करता देवाने आपल्याला दिलंय आणि कुठल्या कार्याकरता आपण ते खर्च करतो आहोत याचं चिंतन अंतर्मुखतेनं आपल्याला कुठल्या तरी जीवनाच्या वळणाच्या एका टप्प्यावर करता आलं पाहिजे. ते प्रत्येकाने केलं पाहिजे. असं जर असेल तर राजांचं जीवनचरित्र जेव्हा आपण आपल्या डोळ्यासमोरचं ध्येय मानतो तेव्हा ते कुठल्या अंगानं स्वीकारायचं याचा विचार आपल्याला करायला पाहिजे असं वाटतं. म्हणून हा प्रस्तावनेचा मुद्दा मी फक्त आपल्यासमोर ठेवला आहे. पण याच्यातलं पालुपद मात्र मी तेच ठेवणार आहे की राजांचं जीवनचरित्र हे अलौकिक जीवनचरित्र आहे. हे अलौकिक आहे. आपण अनेक वेळेला हे जीवनचरित्र वाचलंय, आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे. अनेक वेळेला आपण हे जीवनचरित्र चाळलेलं आहे, वाचलेलं आहे, त्याचं मननही बऱ्याच अंशी केलेलं असेल आणि कुठेतरी आपण मनाने भारावून जातो ते चरित्र वाचून. हे अलौकिक आहे. हे काही या जगतातलं हे व्यक्तिमत्व नाही. भगवंतानी पाठवलेला हा कुणीतरी अवतारी सत्पुरुष आहे असं वाटल्याशिवाय राहत नाही. आणि हे करत असताना, हे जीवनचरित्र वाचत असताना बऱ्याच वेळेला आपण भारावतो आणि पुस्तक बंद करून जेव्हा बाहेर पडतो तेव्हा हे सगळं पुन्हा विसरून जातो. जसं
ज्ञानेश्वरीच्या पारायणाची सांगता झाली की ती ज्ञानेश्वरी पुन्हा एकदा कपाटात जाते. ती पुढच्या वर्षीच्या पारायणाला जशी बाहेर पडते तसे शिवाजीराजांचं जीवनचरित्र वाचताना एकदा ते पुस्तक मिटवून ठेवलं की राजांचा आपला काही संबंध राहत नाही. पुन्हा जेव्हा चरित्र उघडू त्याच वेळेला असं वाटायला लागतं की शिवाजीराजे फार अलौकिक राजे होऊन गेले. असं म्हणून चालत नाही. त्यांची अलौकिकता ही कुठेतरी जर आपल्या मनाला पटलेली असेल तर ती कुठेतरी आपल्यासारख्या सामान्य व्यक्तीच्या कार्यातूनही प्रकट झालेली आपल्याला दाखवता आली पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय, आवडेते वृत्ती किरीटी आधी मनवनीची उठी मग ते वाचा दिठी करासीये. जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला आवडते, एखादी कृती आपल्याला भावते, त्यावेळेला ती कृती आपल्या मनाला पहिल्यांदा भावते आणि मग आपल्या क्रियेतून अभिव्यक्त होत असते. मनाला भावल्याशिवाय क्रियेतून ती अभिव्यक्त होणार नाही. मग छत्रपतींचं जीवनचरित्र जर आपल्या मनाला भावलेलं असेल तर ते कुठेतरी आपल्या क्रियेतून त्याचा अंश तरी कुठेतरी आपल्याला दिसला पाहिजे. म्हणून मी सुरुवातीला हे स्पष्ट केलंय की छत्रपतींचं जीवनचरित्र आपल्याला भावतं याचा अर्थ आपल्या प्रत्येकाने अफजलखान मारलेच पाहिजेत असं बंधन नाही. तेवढे अफजलखान आज शिल्लक आहेत का नाही हेही मला माहिती नाही. म्हणजे तेवढे नाहीत याचा अर्थ त्याच्यापेक्षा जास्त आहेत असंही मला म्हणायचं असावं. तेवढे शाहिस्ते खान कदाचित आज मिळणार नाही. याचा अर्थ ते करून आपण तसंच वागलं पाहिजे आणि तशीच कृती केली पाहिजे असं मी म्हणत नाही. ती कृती करतानाच्या मागचा शुद्ध भाव काय आहे, त्याचं वैचारिक अधिष्ठान काय आहे, ते अधिष्ठान आपल्याला आपल्या कृतीच्या मागे ठेवता आलं पाहिजे एवढं मला आपल्यासमोर मांडायचं. हे लक्षात घ्या. कारण जशीच्या तशी कृती करणं याला काही अर्थ नसतो. ते असं एक सुभाषित आहे की केवळ मागून चालत आलंय म्हणून पुढे करणं याला अर्थ नसतो. गतानुगतिके लोकेन लोक पारमार्थिका वालुकालिंग मात्रेण गतम्ये ताम्रभाजनम असं एक सुभाषित आहे. म्हणजे केवळ मागून चालत आलंय म्हणून पुढे करत राहणं याला काही परमार्थ म्हणत नाही. तुम्ही असं का करता असा प्रश्न जर एखाद्या पारमार्थिक माणसाला विचारला तर तो जर असं म्हणायला लागला की माहीत नाही आमचे वडील असं वागत होते म्हणून आम्ही असं वागतो, तर तो परमार्थ हा परमार्थ ठरत नाही. तुम्ही असं का वागता, का बाबा पंढरपूरला येता, माहिती नाही आमचे वडील येत होते आम्ही येतो, आमचे वडील या घरात उतरत होते आम्ही उतरतो, आमचे वडील चंद्रभागेला स्नानाला जात होते आम्ही जातो, आमचे वडील वारी झाली की घरी येत होते आम्ही घरी येतो. याला परमार्थ म्हणत नाही. हां, चंद्रभागेच्या स्नानाचं पुण्य, तीर्थक्षेत्राचा वास, याचं जे काही पुण्य मिळायचं असेल ते मिळेल, काय मिळेल, कसं मिळेल हा प्रश्न गौण आहे, नंतरचा आहे. पण ते करत असताना माझ्या मनातला हेतू काय आहे, ते कोणत्या हेतूने करत होते आणि मी काय हेतू, स्पष्ट हेतूमध्ये हेतू जर कळला नाही तर क्रिया समान असूनही. ज्ञानेश्वर महाराजांनी उदाहरण दिलं, योगवासिष्ठात वर्णन आहे, मनःकृतम कृतम रामन शरीरम कृतम कृतम येनैवा लिंगिता कांता तेनैवा लिंगिता सुता. योगवासिष्ठात ज्ञानेश्वर महाराजांनी या दृष्टीने एकचिते तरुणांगी पती प्रिया ते अलिंगी, ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा त्या दृष्टीनं चिंतन केलं नाही असं नाही. मला मुद्दा काय मांडायचा आहे, हेतू स्पष्ट झाला पाहिजे कुठल्याही क्रियेच्या मागचा. जर तो हेतू स्पष्ट होत नसेल तर ती क्रिया समान झाली तरी त्या हेतूच्या अस्पष्टतेमुळे त्या क्रियेचं योग्य फल आपल्याला मिळत नाही. त्यांनी उदाहरण दिलं, वालुकालिंग मात्रेण गतम्ये ताम्रभाजन. उदाहरण दिलं, एक मनुष्य पंढरपूरला गेला, मी उदाहरण म्हणून फक्त आपल्या समोर ठेवतो. एक मनुष्य पंढरपूरला गेला, गेल्यानंतर त्याला असं वाटलं चंद्रभागेला स्नानाला जावं. चंद्रभागेला स्नानाला गेला. धर्मशास्त्राचा नियम असा आहे की तीर्थस्नानाला जात असताना रिकाम्या हाताने जाऊ नये. बरोबर काहीतरी एखादा तांब्या, फुलपात्र, काहीतरी एखादं भांडं बरोबर घेऊन जावं. येताना आपल्याला तिथलं तीर्थ घरी आणता यावं हा हेतू आहे त्याच्या मागचा. एक नियम म्हणून त्याने एक तांब्या घेतला आणि तो गेला चंद्रभागेवर स्नानाला. गेल्यानंतर त्याने बघितलं पाणी आहे, भरपूर प्रवाही पाणी आहे. त्याला असं वाटलं की जरा आत जावं, स्नान करावं, म्हणून त्यांनी तो तांब्या तीरावर ठेवला आणि चंद्रभागेला वंदन करून आत जायला लागला. तेवढ्यात त्याच्या मनात आलं की आपण चाललो आहोत आत, तांब्या ठेवलाय किनाऱ्यावर, इथे जवळपास कोणी नाही आहे, आपल्या ओळखीचंही कोणी नाही आहे की त्याला सांगावं की इथे मी तांब्या ठेवलाय, मी जाऊन येईपर्यंत लक्ष ठेव, असंही काही नाही आहे. आपण एकटेच आहोत, तांब्या इथे ठेवलाय आणि आपण आत स्नानाला चाललेलो आहोत. तर पंढरपूर हे जसं पांडुरंगासाठी प्रसिद्ध आहे तसं ते चोरासाठीही प्रसिद्ध आहे, किंबहुना ते चोरासाठीच प्रसिद्ध आहे.
कारण ज्या पांडुरंगासाठी प्रसिद्ध आहे असं आपण म्हणतो तोही चोरच आहे असं संतांनी वर्णन केलंय. धरीला पंढरीचा चोर म्हटलंय त्याला. त्यामुळे चोरासाठी हे तीर्थक्षेत्र प्रसिद्ध आहे. आपण जर गेलो तर तो तांब्या पुन्हा आपल्या हाताला लागायचा नाही असं म्हणून त्यांनी एक युक्ती केली. तिथे वाळूमध्ये एक खड्डा केला, तिथे तो तांब्या पुरला. कुणाच्या दृष्टीला तो पडू नये या हेतूने तिथं तो पुरला. आणि त्याला असं वाटलं की आपला तांब्या नक्की कुठे पुरलेला आहे हे आपल्याला कळावं, याच्याकरता काहीतरी खूण केली पाहिजे. म्हणून त्या तांब्याच्या वरती त्यांनी एक शिवलिंग निर्माण केलं वाळूचं, की कळावं बाबा की याच्या खाली आपला तांब्या आहे, कळावं म्हणून एक पिंड निर्माण केली, शिवलिंग निर्माण केलं. आणि तो स्नानाला गेला. तो गेल्यानंतर तिथे 100-200 लोकांची दिंडी आली. कुठून तरी आलेली मंडळी असतील, कोण माहिती नाही, भाविक कुठून आलेले काय नाही, पंढरपूरला गर्दी असते. आले 100-200 लोक तिथे आले. आल्यानंतर त्यातल्या काही लोकांनी तिथे असं पाहिलं की इथं वाळूमध्ये काही पिंड निर्माण केलेली आहे, लिंग महादेवाचं निर्माण केलेलं आहे. आणि त्यांना असं वाटलं की बहुतेक ही पंढरपूरच्या स्नानाची परंपरा असेल की इथे आधी लिंग निर्माण करावं आणि मग स्नानाला जावं. म्हणून त्या 200 लोकांनी त्या पिंडीच्या भोवती स्वतःच्या एक पिंडी निर्माण केल्या आणि सगळे स्नानाला निघून गेले. हा येऊन बघतो तर 200 पिंडी. आता नक्की तांब्या कोणत्या पिंडी खाली आहे माहीत नाही. बरं, कुठलीही पिंड उकरून बघावी तर ज्याने श्रद्धेने बनवलेली आहे तो म्हणणार आम्ही एवढ्या श्रद्धेने निर्माण केली आणि तुम्ही मोडून टाकता म्हणजे काय. म्हणजे मागून बघ परिणाम काय झाला, काही परिणाम काही नाही, त्याचा तांब्या गेला एवढाच त्याचा परिणाम, दुसरा काही नाही. गतानुगती वालुकालिंग मात्रेनं गतम्य ताम्रभाजनम. तांब्याचं भांड गेलं, काही हाताला काही लागलं नाही. मला बाकीचं बोलायचं नाही, मला मुद्दा एवढा मांडायचा आहे की मागच्या 200 लोकांनी जिथे शिवलिंग तिथे वाळूचं निर्माण केलं, ती क्रिया योग्य आहे का अयोग्य आहे? ती क्रिया अयोग्य आहे असं मी म्हणत नाही, पण त्या क्रियेच्या मागचा हेतू काय आहे हे लक्षात आलं पाहिजे. ज्या पहिल्या माणसाने तिथे शिवलिंग स्थापन केलं त्याचा हेतू तांब्यावरची खूण एवढाच आहे. मागून येणाऱ्या लोकांना तो हेतू न कळल्यामुळे ज्या क्रिया घडल्या त्या क्रियेमुळे इतरांना त्याचा दोष, त्याचा त्रास होऊ शकतो. हा हेतू ध्यानात ठेवून आपण छत्रपती शिवाजीराजांनी ज्या हेतूने क्रिया केल्या आहेत त्या हेतूकडे आपलं लक्ष साधलं पाहिजे. केवळ त्यांनी केलेल्या क्रियेतली अलौकिकता पाहून त्यांचा आपला संबंध तोडून टाकणं उचित नाही. याकरता म्हणून मी आपल्याला हे उदाहरण दिलं की क्रिया करत असताना त्या क्रियेच्या मागचा शुद्ध हेतू, कदाचित ती क्रिया ही कालसापेक्ष असू शकते आणि काल जर बदललेला असेल तर ती क्रिया, उदाहरणार्थ मी पुन्हा संत वाङ्मयाकडे येतो. ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली, याला काही हेतू आहे. मी हे अनेक वेळेला बोललोय, आजही मी बोलतो. रेड्याच्या मुखातून ज्ञानेश्वर महाराजांनी वेद वदवला, ही क्रिया अलौकिक आहे, याच्यात वाद नाही. पण त्याचा हेतू काय? हेतू काय? काही नाही, भिंत चालवली याचा हेतू चांगदेवांचा अभिमान जावा असा आहे. चालविली जडभिंती हरली चांग याची भ्रांती असं एकनाथ महाराजांनी म्हटलंय. रेड्यामुखी वेद बोलविला गर्वध्विजांचा हरविला, हा हेतू आहे त्याच्या मागचा. चांगदेवांचा अभिमान जावा हा ह्या हेतूच ठेवून ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली. मला सामान्य प्रश्न आपल्या समोर ठेवायचा आहे, तर म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना पुन्हा भिंत चालवता आली नसती का? एकदाच चालवता आली नाही, पुन्हा चालवता आली असती. ज्ञानेश्वर महाराज नामदेवरायांना बरोबर घेऊन पंजाबपर्यंत, घुमानपर्यंत जाऊन आले तीर्थयात्रेला. एवढं चालत जायचं कारण नाही ना. भिंतीवर नामदेवरायांना डबल सीट घ्यायचं आणि भिंतीला म्हणायचं चल बाई घुमानपर्यंत, पंजाबपर्यंत. जर ती भिंत इथून तिथपर्यंत चालू शकते तर त्यांच्या आज्ञेने पंजाबपर्यंत गेली असती, नवल नव्हतं. पण त्यांनी चालवलं नाही, याचं कारण आपण लक्षात घ्या. याची मीमांसा करताना, याची तार्किक भूमिका सिद्ध करत असताना, तात्विक भूमिका सिद्ध करत असताना हा विचार आपण त्याच्या मागचा केला पाहिजे की एका विशिष्ट हेतूने ज्या वेळेला एखादी क्रिया केली जाते त्यावेळेला तो हेतू सिद्ध झाला की त्या क्रियेचं महत्त्व त्या कालापुरतं संपत असतं. म्हणून भले ते ज्ञानेश्वर महाराजांनी चमत्कार केलेले असले तरी सुद्धा एका काळाच्या मर्यादेतच त्याला अर्थ आहे. आज आम्ही त्याची नुसती चर्चा करून आपल्या पदरात काही पडणार नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. तेवढ्यापुरतं चांगदेवांचा अभिमान जावा एवढ्यापुरती तो चमत्कार भले ज्ञानेश्वर महाराजांनी केलाय, पण तो कालसापेक्ष आहे. पण वयाच्या 16व्या वर्षी गीतेवर विद्वानांनाही न कळणारी 9000 ओव्यांची टीका लिहिण्याचा जो चमत्कार ज्ञानेश्वर महाराजांनी केला तो कालसापेक्ष नाहीये, तो कालनिरपेक्ष आहे. तुम्ही कोणत्याही काळामध्ये त्या ज्ञानेश्वरीचा विचार करा, ती ज्ञानेश्वरी आपल्या जीवनाचा उदात्त हेतू आपल्याला साध्य करून दिल्याशिवाय राहणार नाही.
म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचं मोठेपण ज्या क्रियेतून आपण मानतो त्याच्यापेक्षा त्यांच्या हेतूतून आपण स्वीकारलं पाहिजे. हे जसं आध्यात्मिक चिंतन आपल्याला करता येतं, तसंच छत्रपती शिवाजीराजांचं जीवनचरित्र सुद्धा केवळ त्यांनी अफजल खानाला मारलं, त्यांनी शाहिस्तेखानाची बोटं छाटली, आग्र्याहून त्यांनी सुटका करून घेतली, त्यांनी अमुक केलं, त्यांनी तमुक केलं, त्यांनी तह झाल्यानंतर सुद्धा आपलं स्वराज्य पुन्हा त्या जोमानं सिद्ध केलं, या सगळ्या कृतीतून सिद्ध करण्यापेक्षा या कृतीच्या मागचे हेतू जे आहेत त्या हेतूवरून त्यांची अलौकिकता जेव्हा आपण स्वीकारू त्यावेळेला ती अलौकिकता आपल्या जीवनाच्या समोरचं ध्येय बनल्याशिवाय राहत नसते. कृतीकडे बघून अलौकिकता स्वीकारणारा गुणांना ध्येय मानत नाही आणि गुणांकडे बघून अलौकिकता स्वीकारणारा ते गुण प्राप्त करून घेतल्याशिवाय राहत नाही. हा जगाचा नियम आहे. आणि या दृष्टीनं छत्रपती शिवाजीराजांचं जीवन बघत असताना या भूमिकेतून त्यांच्या मागच्या हेतूतून आपण पाहिलं पाहिजे. केवळ कृतीतून पाहता फार उपयुक्त नाही. फार नाही हे म्हणतो याचं कारण आहे पुन्हा